Good morning, students. Welcome all of you. We will continue with our last topic, that is modern methods of agriculture. म्हणजे शेतीच्या सुधारित पद्धती. There are 5 improved methods of agriculture. First is improved seeds, म्हणजे की सुधारित बियाणे. दुसरा आहे मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, म्हणजे सिंचनाच्या सुधारित पद्धती. थर्ड वन इज यूज ऑफ फर्टिलायझर्स, म्हणजे खतांचा वापर. फोर्थ वन इज प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स, म्हणजे पिकांचं संरक्षण. अँड फिफ्थ वन इज स्टोरेज ऑफ ग्रेन्स, म्हणजे धान्याची साठवण. तर ह्या आहेत इम्प्रूव्ड म्हणजे सुधारित शेतीच्या 5 पद्धती. फर्स्ट वन इज इम्प्रूव्ड सीड्स, म्हणजे आपण त्याला सुधारित बियाणे असं म्हणतो. अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड्स ऑफ वन हार्वेस्ट फॉर सोईंग इन द नेक्स्ट सीझन. म्हणजे पूर्वीच्या काळी आधीचं जे पीक येत होतं त्याच्यामधलेच काही बियाणांसाठी राखून ठेवलं जात होतं, पण आता सुधारित बियाणे निघालेले आहेत. नाउ व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ दीज इम्प्रूव्ड सीड्स, म्हणजे ह्या सुधारित बियाणांचे काय काय फायदे आहेत. दे हॅव हायर यील्ड. यील्ड म्हणजे उत्पन्न, शेतीमधलं जास्त उत्पन्न निघते. दे कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक. पेस्ट म्हणजे कीड, त्याच्यावर कीड पडत नाही. सम व्हरायटीज बिकम राईप फॉर हार्वेस्टिंग इन शॉर्टर पिरियड ऑफ टाईम, म्हणजेच की त्या खूप कमी वयामध्ये म्हणजेच कमी कालावधीमध्ये त्यांचा परिपक्व होतात, म्हणजे की दे बिकम्स ready to harvest and they give the higher yield in low water supply. म्हणजे पाण्याची जरी कमतरता असली तरी त्यामध्ये ते जास्त उत्पन्न देतात. The second important part is modern method of irrigation, म्हणजे की सिंचनाच्या सुधारित पद्धती. Crops grow well if they are watered at the right time. Water from the rivers, lakes and wells is used for the irrigation in addition to drip irrigation and sprinkle irrigation are 2 of the modern methods of irrigation. Look at this picture. The drip irrigation method makes use of the pipes with hole. This ensures that the required amount of the water drips only near the plants. Thus, the full use of water is made. Sprinkle irrigation makes use of sprinkles of the different size that spray water directly on the plants. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या पाईपचा वापर होतो, त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढंच पाणी ठिबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. तुषार सिंचनामध्ये लहान मोठ्या कारंज्यांमधून पिकांवर पाणी फवारले जाते. The third important point is use of fertilizers. If the same crops are grown repeatedly in the field, the fertility of the soil decreases. Fertilizers provide the required nutritive substance to the crops. म्हणजे जमिनीमध्ये 30 पिकं घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी खतांचा वापर होतो. देअर आर 2 टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स, नॅचरल अँड केमिकल, म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा रासायनिक अशी 2 प्रकारची खते आपण वापरतो. नॅचरल फर्टिलायझर्स आर कॉल्ड मॅन्युअर्स. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम द मटेरियल्स अवेलेबल इन द नेचर लाईक ग्रीन वेस्ट अँड ॲनिमल डंग. म्हणजे नैसर्गिक खतं ही निसर्गात असलेल्या पालापाचोळा, शेण अशा पदार्थांचा वापर करून तयार केली जातात. केमिकल और आर्टिफिशियल फर्टिलायझर्स आर द मिक्सचर ऑफ डिफरंट केमिकल सबस्टन्स इन द स्पेसिफिक प्रोपोर्शन. म्हणजे रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. ह्या खतांमध्ये शेतीला उपयुक्त असणाऱ्या विविध रासायनिक घटकांचे योग्य त्या प्रमाणात मिश्रण केलेले असते. Fourth important thing is protection of crops.
Diseases and pest attack can damage the crops in the field. As a remedy, insecticides and pesticides are sprayed on the crops of the certain chemicals are rubbed on these seeds before sowing. किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते, म्हणून त्यावर कीटकनाशके किंवा रोगजंतू मारणारी कीटकनाशके फवारली जातात. Fifth and the important point is storage of grains. Storing the harvested crops safely is as imaging function. The grains are dried well in the sun and they are filled in the sacks. They can be destroyed or damaged by two methods. If the mice or the rats or the insects can spoil the grain, and if they are stored in the damp place. म्हणजेच की शेतीतील उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यातून मिळालेले धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी शेतकरी धान्य उन्हात वाळवून व्यवस्थित पोत्यांमध्ये भरून ठेवतात. धान्य हे दोन प्रकारे धान्याची नासाडी होऊ शकते. एकतर कीड, मुंगी, उंदीर, घूस यामुळे धान्याची नासाडी होते, किंवा मग जर ते धान्य आपण दमट आणि कोंदट जागी ठेवले तर त्यावर बुरशी चढू शकतात. टू प्रिव्हेंट such a damage by the pest, chemicals are sprayed at the place of the storage and all around it. Some new leaves are also mixed in the grain. अशा प्रकारे कीड मुंगींचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी योग्य ती औषधे फवारतात.